सर्वांचं पुष्पांडेज ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. उन्हाळा संपत आलेला आहे तरी पण मग कडक ऊन पडलेलं आहे बाहेर एकदमच. बघत असाल बाहेर खूप कडक तो ऊन पडलेला आहे. ऊन खूप कडक पडलं. पाऊस काय होण्याचं नाव घेईना. पाऊस जर झाला नाही तर मग अजून अवघड परिस्थिती होणारच आहे. कारण का आमच्याकडे पाण्याची खूप कमतरता भासायला लागली आतापासूनच. पाऊस जर नाही झाला तर मग आपलं तर कसं भागलं जाईल, पण जनावरांचं कसं होईल, त्यांना चारा पाणी. आणि जे झाडं होती ते पण आता सुकायला लागली आहेत. पाणी तर टाकतोच थोडं थोडं, पण मग किती पाणी टाकलं त्यांना काही. इथं खडक जमीन आहे, आम्ही जिथं राहतो तिथं थोडंसं आंबट वगैरे तर आज निघायला लागले. मध्ये इथं 8 दिवस खूप कडकच ऊन पडलं होतं. आज थोडंसं वाटतंय ढगाळ वातावरण वगैरे. ढगाळ वातावरण थोडंसं आहेच. बघू आता काय करतो पाऊस. हे बघा झाड आलं, फुलं आली होती, थोडासा पाऊस झाला नाही तर. पण ते पण एक एक पाकळीवच सुकून चाललेले आहेत. नाही पाऊस झाला तर ते पण सर्व सुकूनच जाणार आहेत. आता 4 वाजलेले आहेत तरी पण खूप कडक ऊन पडलेले आहे. आज बेल आणलं आहे, बेलाचं सरबत बनवू. चिवला बेलचं सरबत प्यायचं आहे, त्यासाठी तिनं बेल आणलेली आहेत गावामधून. बेल आणलेली आहेत, बेलाचे सरबत बनवू. ती 2 दिवसापासून माझं डोकं खाते की मला बेलचं सरबत बनवून दे. आज तिच्यासाठी बेलचं सरबत बनवून ठेवते. शाळेतून आली का, शाळा सुरू झाली ना त्यांचीवाली, मग शाळेतून आली का बेल दे. पाणी घेतले, बेल तर फोडून घेतले. थोडंसं चिकट चिक नाही चिकट असतं ते, चिकळ निघतं मध्ये बेल. चला ते उकळून काढून घेऊ. आधी एकाच बेलचं करून बघू कसं लागतं पिण्याला. छान लागलं तर अजून आहे, आणि अजून पण आणता येईल. भरपूर आहे झाडाला बेल आलेली आहेत. एकदम चिकट चिक. चला आता हे सर्व ह्याच्यात काढून घेऊ. ते एका हातात कॅमेरा पकडून शूट करणं मुश्किल होत आहे. चमच्याच्या साहाय्याने काढून घेतलाय. त्याच्यातला गर एकदमच चिकट पण आहे बा. त्याचा चिकट किती चिकट आहे त्याच्यात मध्ये. चिकट तारा निघतंय पूर्ण, एवढं चिकट आहे. पाणी टाकून ते चांगलं मिक्स करून घ्यावं लागेल पाण्यात, म्हणजे ते गळल्या गेलं पाहिजे चाळणीनं. चमच्याने काय खरं नाही. आपल्याला देसी हात कशासाठी. हाताने जे काम होईल ते चमच्याने थोडेच होणार आहे. चांगलं पाण्यात मिक्स करून घेऊ, मग ते गाळून घेऊ. कोणाचं वासरू आलंय बाहेर ते उचकावं लागेल, नाही तर बकऱ्यांसाठी आणलेलं खाणं सगळं खाऊन गेलं. हे राम, पळत जावं लागलं आता. कोणाचं वासरू आलंय. बकऱ्यासाठी आणलेलं खाऊन घे सगळे. कुत्रे माग. अरे तिकडे जाऊ द्या ना, त्याला कशाला इकडे उचकू राहील तुम्ही. जाऊ दे तिकडं. कोको जाऊ त्याला तिकडं. कोको चल, त्याला आडवं कशाला होतं तुम्ही. की अजून ऊन भरपूर होतं ना, कशाला बाहेर बांधले बैल. ऊन भरपूर होतं ना, बाहेर बांधून दिले जनावर निस्कार उन्हात. चला आपलं ज्यूस बनवायचं राहून गेलं मध्येच. चाळणीनं गाळून घेऊ. छोटी गाळणी नाही, पाणी गाळायची गाळणी आहे, त्यानंच गाळून घेऊ. पातेलं घेतली इथं. चला
गाळून तर घेतलं आहे, तेवढं ज्यूस निघालं आहे. ऑरेंज कलर दिसतोय कारण का चांगलं पिकलेलं बेल होतं ना. थोडंसं कवळं बेल असतं मग ते असं थोडंसं सफेद दिसतं. चला साखर जास्त नाही टाकायची कारण का बेल काय आंबट नसतं. थोडंसं चवीनुसार साखर, थोडं मीठ आणि त्यामध्ये आपण काळं मीठ असेल तर काळं मीठ, अजून कोणाकडे असेल तर भाजलेलं जिरा पूड वगैरे मिक्स करू शकतात. थोडासा चटपटा अगर चाट मसाला असेल तर तो पण मिक्स करू शकतो. मस्त लागतं ज्यूस. करावं लागेल जेवढा पसारा झाला आहे. बेलचं सरबत तर रेडी झालं आहे इथं. बेलचं सरबत रेडी झालं आहे आणि इथं सर्व पसारा पडलेला आहे. आता सर्व पसारा पडला आहे. किचन साफ करावं लागेल आता पुन्हा. काही करायचं म्हटलं पुन्हा किचन तर खराब होणारच. पुन्हा ते केल्यावर किचन साफ करायचं, त्यामुळे मग करायला जीवावर येतं थोडंसं. कारण का खाणं पिणं थोडंसं 5 मिनिटाचं असतं पण करणं चांगलं अर्धा तास घालावं लागतं त्या गोष्टीसाठी. चिकट होतं ना, बेलचं चिकट निघालं, पुसून घ्यावं लागेल पहिले. पाणी टाकून चांगलं पुसून. त्यामध्ये काळं मीठ टाकायचं राहिले, अजून काळं मीठ टाकून घेऊ थोडंसं. आणि त्यामध्ये लिंबू असतं. लिंबू नाही ना, लिंबुनीचं झाड तर आहे पण ह्या दिवसात लिंबुनीला लिंबू नाही राहत. सरबत तर बनवलंय पण एक वेळेस चाखून बघू कसं झालं. छान झाले. म्हणजे आपल्याला सवय नसते ना, ते थोडंसं चिकटपणा लागतो. लिंबू असतं तर अजून चांगलं लागतं. ते भरपूर घट झालंय, त्यामध्ये आपण पाणी पण टाकू शकतो अजून. चला तर फ्रीजमध्ये ठेवून देऊ आता. गार करायला ठेवू फ्रीजमध्ये. फ्रीज या घरामध्ये ठेवलं आहे ना. बोर्ड इकडं बनवलं होतं ना पहिलं जुनं. तिकडं ते नवीन किचन बनवलं, त्यामध्ये बोर्ड नाही म्हणून फ्रीज इथंच आहे. इथलं फ्रीज या घरात ठेवलेलं आहे. बोर्ड आहे म्हणून इथं लावलेलं आहे. थोडंसं थंड होऊन देऊ. आल्याच विचारेल, मम्मी आज बनवलं का नाही बेलचं सरबत. 3 दिवसापासून मला म्हणते आणि मी बनवलंच नाही. आज पण तिला आल्याचं सांगते बेलचं सरबत बनवलंच नाही तुझ्यासाठी. पंख्याशिवाय बसवत नाही घरामध्ये. आता 5 वाजत आले, चिव पण येऊन जाईल तोपर्यंत. काय झालं? कुठं आवरून बसली मी एवढी? फक्त घेतली नाही. कोणी पाहुणे नव्हती येईल. स्वतः आली पण तिच्या काही लक्षात राहिलं नाही बेलचं सरबत विचारायचं. मला म्हणे आवरून बसली, काहीच आवरलेलं नाही ना, तोंड धुतले ना, केस विसरले, काहीच नाही. कोणी पाहुणे आले का म्हणे. पाहुणे आले म्हणजे काहीतरी खायला घेऊन येतील ना, गोडधोड. काय झालं? बेलचं ज्यूस म्हटलं मी विचारेल मला. तिनं जाऊन फ्रीजमध्ये पाहिलं, मी घेतलं, मी पिऊन पाहिलं. बेलचा वास आला असेल सगळ्या फ्रीजमध्ये. कसं वाटलं? चांगलं नाही लागलं का? किंवा पाय कसं लागत पाय बघ. त्याच्यात लिंबू पाहिजे होतं. लिंबू अजून थोडंसं आंबटपणा असतं कारण का बेल आंबट नाही राहत ना. मरणार नाही तू प्यायला ना. मरणार नाही म्हणलं. तूच तर म्हणली ती बेलचा ज्यूस प्यायचं वर नीट आठवलं. पे पटकन. कसं लागलं?
ते तुला पसंत नाही आलं. नाही माझ्या हात यायला पुस, ते हात कशाला पुसू राहिले माझ्या. कोणाला प्यायची सवयच नाही, कधी बनवलेलंच नाही बेलचं ज्यूस, त्याच्यामुळं काय कोणाला पसंत पडा ना. कसं लागलं, चांगलं लागलं प्यायला. बाबांना काय पसंत नाही पडलं, चिवला पण काय पसंत नाही पडलं, म्हटलं चिवला पण नाही आवडलं. हां बसली, नीट बसली. चिक चिकने काढले त्याच्यात. काय बेलचं सरबत काय कोणाला आवडलं नाही. एवढी मेहनत करून मी किती मेहनतीने बनवलं. त्याच्यात पाण्याने मिक्स करून साखर टाकली. एवढा सगळी मेहनत करून मग ती काही मेहनत नाही, नुसतं पाणी टाकून मिक्स केलंय. ठीक आहे, पुढच्या वेळेस तू बनव आणि मला प्यायला दे, मी पिते. ती मला नाही आवडत. तुला नाही आवडलं, तूच चालू 2 दिवसापासून माझं डोकं खायचं काम चालू होतं. का मला बेलचं सरबत प्यायचं, बेलचं सरबत प्यायचं. ते काय ना तू प्यायचं. मग नको ना पिऊ, तू फ्रीजमध्ये ठेवून दे ना ते. तूच म्हटली ना मेहनत केली मी. नको पिऊ, नको आता फ्रीजमध्ये ठेव. काय संबंध ठेवण्याचा. पिऊ नको तू आता, ठेवून दे फ्रीजमध्ये. तुला आवडलं नाही ना, पिऊ नको तू, फ्रीजमध्ये ठेवून दे. मी उद्या दुपारा पिईल मी. मेरी मर्जी. म्हटलं मी पिऊन गेलो उद्या. मेरी मर्जी. असं आता येईन की मर्जी. बघा, मुलांसाठी काय मेहनतीनं बनवलं आणि मुलं त्याच्यावर पुन्हा नावं ठेवी. काय करायला पाहिजे मग यासाठी, त्याच्यापेक्षा न केलेलं बरं आहे ना. मी सांगू काय कर. थांब थोडं समोसे कर. समोसे आताच मागत एक दिवस बनवले खाले समोसे. किती त्याला आहे ना डायरेक्ट आहे ना. थांब ते शब्द आठवत नाही मला. त्याचा व्हिडिओ मी आज टाकला, ते समोसे बनवण्याचं. आता काय पाहिजे. समोसे. समोसे समोसे मी बटाटे उकडत घालायला. अजिबात नाही, मी बटाटे उकडत घालायला. अजिबात नाही. मी बटाटे उकडत घालायला. आता हिला समोसे खायचे, कधी काही काढेल, कधी मनात येईल ते पाहिजे ते बनवायचं आणि ते खायचं. आज नको बनवू, नाही ते तेलकट नको बनवू, मला नाही खायचं तेलकट. खायचे मला. तेलकट नाही खायचं पण. खायचे मला. मुलांचे नाटकं सुरू होते, हे बनवा ते बनवा, हे नाही आवडलं ते नाही आवडलं. आमच्या वेळेस तर आम्हाला कोणी काही बनवत देत होतं. आमचे आई वडील शेतात काम करायचे, बघा तर नव्हते यांनी खाल्लं का उपाशी का काय, काहीच नाही. आणि यांचे असे नाटकं सुरू होऊन जाते. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.